हे जे गाठी जे आलेले आहेत ह्याच्यामुळे ही बुरशी आलेली आहे आणि ही 2-4 दिवसात आता झाडं वाळते ह्याची वाढ त्यांची खुटलेली बी ना आपोआपच ऑटोमॅटिक वाळून जाते ती झाडं ही अशी बुरशी आलेली निर्जीव झाल्यामुळं सगळं संपलं त्याचा। सध्या महाराष्ट्रभर पावसानं थैमान मांडलंय, त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे। यामध्येच बीड जिल्ह्यातील अनेक नद्या या दुथडी वाहू लागल्या आहेत, तळे देखील मोठ्या प्रमाणात भरलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याच दरम्यान 3 ते 4 दिवसाच्या पावसाने आता सध्या शेतांची तळे झाली आहेत। यामध्ये आलेलं सोयाबीनच्या पिकासह इतर पिकं देखील आता निस्तनाबूस होण्याच्या मार्गावर आहेत। यासाठी आता शेतकरी थेट पंचनामा करण्याची मागणी करत आहेत। यामध्ये सध्या शेतांची जी परिस्थिती आपण छायाचित्रामध्ये पाहत आहात ती अत्यंत बिकट आहे। यात पाणीमय झालेले हे शेत आता यातील पीक हे भविष्यात येणार नाही। यात बुरशी लागून शेतातील पिकांचे मुळं देखील सडू लागले आहेत। त्यामुळे आता हे पीक येणारच नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। मात्र यामध्ये शेतकरी आता मागणी करतोय तो पंचनाम्याची, लवकरात लवकर पंचनामे करा अशी मागणी सध्या बीड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत। 4 दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आणि त्या पावसाने असं झालंय की सोयाबीन मध्ये पूर्ण पाणी असल्यामुळे त्याला ती बुरशी होऊन 2 दिवसात आता पूर्ण वाळून जाण्याचा संभव आहे। शासन नुसतंच म्हणतंय की पंचनामे करा लिंबागणे शिवारामध्ये अजून पंचनाम्याला कोणी सुद्धा आलेलं नाही। तरी कृपा करून शासनाने पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्याला मदत द्यावी। अजून पुढे सुद्धा 2-4 दिवस पाऊस येणारच आहे, त्यामुळे काही सुद्धा शेतकऱ्याला हाती लागणार नाही ह्यापासून।